आपली जी मुंबई टू रत्नागिरी आणि मुंबई टू सिंधुदुर्ग अशी एक रोरो सेवा सुरू होते M2M फेरीची समुद्रातली प्रत्येक कोकणी माणसाने. ओके, आता मी कोकण वासी म्हणतोय, याच्यामध्ये MMR रिजन मधला पण व्यक्ती असेल, रत्नागिरीमध्ये पण असेल, सिंधुदुर्ग मधला असेल, तर त्यांनी ना ही जी ऑपॉर्च्युनिटी आली आहे तर ती समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्या ऑपॉर्च्युनिटीचा कोणतरी दुसऱ्या व्यक्तींनी फायदा घेण्याच्या आधी आपण फायदा घेतला पाहिजे. पण मधु दंडवते नंतर म्हणजे ज्यांनी कोकण रेल्वे सुरू केली त्याच्यानंतर मग आपण थोडंफार तरी ना आपण नितेशजी राणे यांना ना आपल्या या M2M सर्व्हिसेसचं ना श्रेय देणं आवश्यक आहे. ओके, कारण इट कुड बी अ गेम चेंजर फॉर कोकणसाठी. कारण आता बघा ही जी रोरो सेवा स्टार्ट होते, ओके, तर याचे सगळ्यात मोठे ऍडव्हान्टेजेस काय होणार आहेत तर बघा, आपल्याला म्हणजे ऍटलिस्ट पावसाळ्यामध्ये चालू राहील की नाही माहिती नाही, पण बाकीचे 8 महिने तरी मोठ्या प्रमाणात ना पर्यटनाला चालना मिळणार. कारण याच्यामधून कार पण जाणार आहेत, याच्यामध्ये आपले छोटे छोटे बसेस आहेत त्या पण जाणार आहेत, त्याच्याशिवाय मोठ्या बसेस आहेत तर त्या पण या रोरो सेवेतून जाणार आहेत. त्याच्यामुळे लोकांचा ना वेळ वाचतो, पण त्याच्याशिवाय पर्यटकांसाठी पण एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊन येणार आहे. ती म्हणजे आपण मुंबईवरून बोटीतून निघणार सकाळी 6:30ला, तर तसंच आता या M2M फेरीतून मस्तपैकी आपल्याला बोटीतून जायला मिळणार आहे. रत्नागिरीला आपण उतरू शकतो, रत्नागिरी एक्सप्लोर करू शकतो. म्हणजे सकाळी तुम्ही 6:30ला निघालात, एक रत्नागिरीला जर तुम्ही मला असं वाटतं 9:30-10ला पोहोचाल. मग तुम्ही समजा फ्रायडेला हा प्रवास करणार असाल तर फ्रायडे, सॅटर्डे आणि संडेला मग तुम्ही रिटर्न जर्नी मारू शकता. सो किंवा मंडेला पण रिटर्न जर्नी मारू शकता. कन्व्हिनियंट आपला प्रवास होणार आहे. म्हणजे आता तुम्ही बाय रोड जा, आता बाय ट्रेन जा, बऱ्याचपैकी हेक्टिक होतं. ओके, तर ते हेक्टिक आता होणं जरा कमी होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा.